आज राज्यसभेत तेलुगू देसम पार्टी आणि काँग्रेस सदस्यांनी आंध्र प्रदेश विभाजनाला विरोध करत हौद्यात धाव घेतली। एका तेलुगू देसम सदस्यानं यावेळी महासचिवांकडून कागदपत्र हिसकावून घेतल्यामुळे मोठा गोंधळ उडाला। याचवेळी लोकसभेत तेलंगण विधेयकावरील चर्चेच्या वेळी प्रक्षेपण बंद पडल्याचा निषेध करत समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली। या गदारोळानंतर सभापती हमीद अन्सारी यांनी कामकाज प्रथम 12, नंतर 2 तर त्यानंतर 4 वाजेपर्यंत तहकूब केलं। 4 वाजता सदनाचं कामकाज सुरू झाल्यानंतर राष्ट्रीय फेरीवाला विधेयकासह अन्य 3 विधेयकं आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आली। त्यानंतर मात्र सदनातला गोंधळ वाढल्यामुळे कामकाज 5 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। स्वतंत्र तेलंगण निर्मितीच्या विरोधात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन किरण कुमार रेड्डी यांनी आज मुख्यमंत्री पदाचा तसंच काँग्रेस पक्षाचाही राजीनामा दिला। रेड्डी यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे। स्वतंत्र तेलंगण निर्मितीचा निर्णय दुर्दैवी असून आंध्र प्रदेश विधानसभेची मंजुरी नसतानाही हा निर्णय घेतला हे दुर्दैव आहे असं रेड्डी यांनी राजीनामा दिल्यानंतर स्पष्ट केलं। राजीनामा दिल्याची घोषणा केल्यानंतर रेड्डी यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल ESL नरसिंहन यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा तसंच आमदारकीचा राजीनामाही सुपूर्द केला। मला काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्यात रस नसून राज्यपालांनी लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था करावी अशी विनंती केल्याचं रेड्डी यांनी सांगितलं। तेलुगू जनतेची एकात्मता वाचवू शकलो नाही याचं मोठं दुःख होत असून राजीनाम्याचा निर्णय सोपा नव्हता असं रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। नवीन पक्ष स्थापन करण्याच्या मुद्द्यावर मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही। दरम्यान आंध्र प्रदेश विभाजनाच्या विरोधात YSR, काँग्रेस, तेलुगू देसम पार्टी आणि इतर राजकीय पक्षांनी आज सीमांध्र भागात बंद पुकारला। रायलसीमा तसंच आंध्र किनारपट्टीवरील विविध जिल्ह्यात पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। सीमांध्र भागातल्या राज्य परिवहन सेवेवर बंदचा परिणाम दिसून आला असून बहुतेक भागात शैक्षणिक संस्था तसंच दुकानं आणि व्यापारी आस्थापनाही बंद होत्या। सीमांध्र भागातल्या 13 जिल्ह्यांमध्ये शेकडो लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं केली। लोकसभेत स्वतंत्र तेलंगणा विधेयक पास झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील नेतेही स्वतंत्र विदर्भाची मागणी करत आहेत। केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची या संदर्भात लवकरच भेट घेऊ तसंच 24 फेब्रुवारीपासून विदर्भात यासाठी आंदोलन करण्यात येईल असं आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज पत्रकारांना सांगितलं। भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनीही छोट्या राज्यांना समर्थन असल्याचं म्हटलं आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने मत व्यक्त केलं असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र स्वतंत्र विदर्भाला विरोध दर्शवला आहे। तेलंगणा प्रश्नासंबंधी अधिक चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक दीपक पवार आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। हा वेगळा तेलंगणाचा निर्णय जो घेतला गेलाय, लोकसभेत जे विधेयक पास केलं गेलं ते आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलं गेलं, हा निर्णय घेतला गेला असं म्हटलं जातंय। हे कितपत तथ्य आहे त्याच्यामध्ये? यामध्ये बऱ्यापैकी तथ्य आहे। याचं कारण YS राजशेखर रेड्डी यांच्या मृत्यूनंतर जगनमोहन रेड्डी यांच्याकडे काँग्रेस पक्षाची आंध्र प्रदेशातली सूत्र जातील अशी सर्वसाधारण अपेक्षा होती, पण तसं झालं नाही आणि त्यामुळे जगनमोहन रेड्डी यांनी बंड केलं। जगनमोहन रेड्डींचा सीमांध्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा वर्चस्व आहे, त्यांच्या पक्षाची ताकद आहे, तशी तेलुगू देसम पक्षाची आहे। याच्या उलट तेलंगण राष्ट्र समितीची ताकद तेलंगण भागामध्ये आहे। त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी जाताना काँग्रेस पक्षाला सीमांध्रामध्ये भुईसपाट व्हावं लागेल अशा प्रकारची परिस्थिती पक्षाला जाणवलेली असावी आणि त्यामुळे तेलंगण भागातल्या ज्या लोकसभेच्या 17 जागा आहेत त्या जागांपैकी TRS बरोबर जाऊन जितक्या जागा मिळणं शक्य होईल तितक्या जागा मिळवण्याचा प्रयत्न करावा हे तेलंगणची मागणी मान्य करण्यामागचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे। याचं कारण TRS बरोबर जायचं तर तेलंगणची मागणी मान्य केली पाहिजे। YS राजशेखर रेड्डींच्या पक्षाबरोबर जाता येत नाही, TDP बरोबर जाता येत नाही, जाता येईल असा पक्ष एकमेव आहे तो TRS आणि त्याची पूर्व तेलंगणची मागणी मान्य करणे ही आहे। त्यामुळे 17 जागांसाठी हा जुगार काँग्रेस पक्षानं खेळलेला आहे आणि साधा विचार आपण जर करायचं तर ज्या प्रकारच्या लोकसभेकडे नव्या आपण चाललेलो आहोत, म्हणजे कोणत्याही पक्षाला कदाचित बहुमत मिळणार नाही अशा प्रकारची स्थिती येत्या लोकसभेच्या निवडणुकांनंतर दिसेल असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे। अशा ठिकाणी 17 जागा ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे ह्या 17 जागांवर कोण पंतप्रधान होणार किंवा होणार नाही हे जर ठरणार असेल तर त्यासाठी एखादं राज्य निर्माण करणं, मग ते बंद दरवाजा आड करणं का होईना हे करण्याचा जुगार एखादा पक्ष नक्की खेळू शकतो। काँग्रेस पक्षानं ते केलेलं आहे। बरं, पण स्वतंत्र विदर्भाची माफ करा स्वतंत्र तेलंगणाची मागणी ही मुळात कितपत योग्य आहे? एक विश्लेषक म्हणून काय सांगाल? एक बघा की कोणत्याही राज्याची मागणी ही बरोबर किंवा चूक अशी नसते।
त्या मागणीच्या मागे जनाधार आहे की नाही आणि त्या मागणीच्या मागे सातत्यानं लोक काही कामं करत उभे आहेत की नाही हे फार महत्वाचं ठरतं. तेलंगणाच्या बाबतीमध्ये भाषावार प्रांतरचनेच्या संबंधातला जो फाजल अली कमिशनचा आयोग आहे, कमिशन जे आहे, त्यांनी देखील त्यावेळेला तेलंगणाच्या संबंधामध्ये भूमिका मांडलेली होती. गेल्या 50-60 वर्षांमध्ये तुम्ही पाहिलं तर वेळोवेळी तेलंगणच्या बाबतीमध्ये जनतेची आंदोलनं झालेली आहेत. म्हणजे इथे तुम्हाला तेलंगण आणि विदर्भातला फरक लक्षात येईल की विदर्भातली आंदोलनं ही ज्यांना सत्ता मिळालेली नाही अशा असंतुष्ट मंडळींची आंदोलनं आहेत. तेलंगणातली आंदोलनं मात्र ही जनाधाराची आंदोलनं आहेत. मग ती उस्मानिया विद्यापीठातल्या मुलांची आंदोलनं असतील किंवा इतर असतील. आणि त्या दृष्टीने तेलंगणच्या आंदोलनाच्या मध्ये एक सातत्य आहे असं तुम्हाला दिसेल. त्यामुळे तेलंगणमध्ये हे राज्य व्हावं की होऊ नये ह्याच्याबद्दल फारशी जनमतात फूट नाहीये. मग ते टीडीपीचे तिथले लोक असतील, काँग्रेसचे तिथले लोक असतील किंवा टीआरएसचे तिथले लोक असतील, या सगळ्या मंडळींना तेलंगण व्हावं असं वाटतंय. सीमांध्रातल्या मंडळींना मात्र स्वाभाविकपणे हे राज्य एकत्र राहावं असं वाटतं आणि तेलंगणमधल्या मंडळींना हे राज्य एकत्र राहणं याचा अर्थ सीमांध्राच्या मंडळींनी इतकी वर्ष आपल्यावर वर्चस्व गाजवला, तो आणखी काही वर्ष त्यांना गाजवायची संधी मिळणं, अशा प्रकारची ती भूमिका आहे. त्यामुळे त्या अर्थानं तुम्ही पाहिलं तर तेलंगणच्या मागे जनाधार आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीनं तेलंगणाची मागणी ही योग्य आहे असं म्हणता येईल. आणि विरोध करणाऱ्यांचं म्हणजे सीमांध्रातल्या लोकांचं काय म्हणणं आहे हे तर तुम्ही सांगितलं, पण आणखीन काही त्यांचे मुद्दे आहेत का त्या बाबतीत? एक असं आहे की भाषावार प्रांतरचना ज्यावेळेला झाली त्यावेळेला एका भाषेचं एक राज्य या पद्धतीनं आपण साधारणपणे देशभरामध्ये राज्य निर्माण केली. आणि आंध्र प्रदेश हे त्या अर्थाने गमतीशीर राज्य आहे की देशातली भाषावार प्रांतरचनाच मुळात आंध्र प्रदेशमुळे सुरू झाली आहे. म्हणजे पोट्टी श्रीरामुलू यांनी तेलुगू भाषकांचा प्रांत निर्माण व्हावं म्हणून उपोषण केलं. ते उपोषण तेव्हा नेहरू सरकारने फारसं गांभीर्याने घेतलं नाही. श्रीरामुलूंचा मृत्यू झाला आणि झालेल्या आंदोलनानंतर आंध्र प्रदेश तडकाफडकी निर्माण करावा लागला. तो निर्माण करावा लागल्यानंतर मग देशभरामध्ये इतर राज्यांची, भाषिक राज्यांची निर्मिती झाली. आणि आता सीमांध्र हे राज्य जेव्हा फुटतं आहे तेव्हा लोकांच्या मनामध्ये अशी भीती असू शकते की या पद्धतीनं आंध्र प्रदेशमुळे एकभाषिक राज्यांच्या निर्मितीचा पायंडा पडला तर आंध्र प्रदेश फुटण्यामुळे एकभाषिक राज्य फुटण्याचा तर पायंडा पडणार नाही ना, ही एक भीती लोकांच्या मनामध्ये आहे. आणि सीमांध्रातल्या लोकांच्या मनामधली जी भीती आहे जी जगनमोहन रेड्डी यांनी मांडलेली आहे. जगनमोहन रेड्डींच्या राजकारणाबद्दल लोकांची काही मतं असू शकतील, पण त्यांचं असं म्हणणं होतं की एखाद्या पक्षाला केंद्रामध्ये 272 जागा आहेत, म्हणजे सर्वसाधारण बहुमत आहे आणि तुम्ही असं एखादं राज्य फोडण्याचा निर्णय घटनेतल्या कलम 3 प्रमाणे घेतलात, पण राज्याची विधानसभा जर तुम्हाला असं सांगते की या निर्णयाशी आम्ही असहमत आहोत, तर राज्यातल्या विधानसभेच्या निर्णयाच्या पलीकडे जाऊन तुम्हाला राज्यांची मोडतोड करण्याचा अधिकार आहे किंवा नाही हे एकूणच आपल्या संघराज्य व्यवस्थेबद्दल काही मूलभूत प्रश्न निर्माण करणार आहे. जे आंध्र प्रदेशबद्दल घडलंय ते उद्या महाराष्ट्राबद्दल घडू शकेल, उद्या गुजरातबद्दल घडू शकेल. आणि त्या अर्थाने पाहता केंद्राची ताकद या बाबतीमधली महत्वाची मानायची का राज्यातल्या विधिमंडळांचा कौल महत्वाचा मानायचा, ही जी सीमांध्रातल्या लोकांची भूमिका आहे ती मला फार महत्वाची वाटते. आता आंध्र प्रदेशमधलं राजकारण अक्षरशः ढवळून निघालेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाय, पक्ष सुद्धा सोडलेला आहे तिकडच्या. तर पुढची त्यांची पावलं काय असतील, पुढे काय होण्याची शक्यता? किरण कुमार रेड्डींच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की इंग्रजीमध्ये ज्याला वॉन्टेड टू हॅव द केक अँड ईट इट टू असं म्हणतात, त्या पद्धतीने किरण कुमार रेड्डींनी हे बायफर्केशन झालं राज्याचं तर ते मी होऊन देणार नाही आणि म्हणून तोपर्यंत मी सत्तेवर राहीन असं जणू काही ठरवल्यासारखं दिसतं. आजच वर्तमानपत्रांमध्ये बातम्या आल्यात की अनेक त्यांच्या मंत्रिमंडळातल्या अनेक मंडळींनी किरण कुमार रेड्डींवर भरोसा ठेवून राजीनामे दिले आणि शेवटी किरण कुमार रेड्डींनी मात्र राजीनामा अगदी शेवटी दिला आणि तो अशा टप्प्याला दिला की लोकसभेनं काल हे बिल मंजूर केलेलं आहे. अशा वेळेला राजीनामा तुम्ही दिलात, पक्ष सोडलात, आमदारकी सोडलीत, तरी तुम्ही काय त्याग करताय? जगनमोहन रेड्डींच्या मुलाखतीमध्ये त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं की ज्या दिवशी या राज्याचं बायफर्केशन किंवा विभाजन करण्याचा निर्णय केंद्राने घेतला, तुम्ही जर तत्वाला पक्के असाल तर तुम्ही त्याच दिवशी राजीनामा द्यायला पाहिजे होता. पण आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की किरण कुमार रेड्डी हे काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. काल पी चिदंबरम यांनी एका मुलाखतीमध्ये असं म्हटलं की ही हॅज क्रॉस द लक्ष्मण रेखा. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची जी काही लक्ष्मण रेखा आहे ती त्यांनी पार केलेली आहे. आपल्या पक्षात राहायचं, पक्षाच्या निर्णयाला विरोध करायचा, या प्रकारचं धाडस जर समजा महाराष्ट्रातल्या एखाद्या मुख्यमंत्र्याने दाखवलं असतं तर आतापर्यंत 4 वेळा त्यांची या पदावरून हकालपट्टी झाली असती. पण तरी देखील म्हणजे ही सगळीच मंडळी राजकारण करतायत हे मान्य करून सुद्धा किरण कुमार रेड्डी यांनी आपलं सगळं राजकारण गृहीत धरून सुद्धा काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याला न साजणारं धाडस
धाड दाखवलं. आज ते पक्षातनं बाहेर पडलेत. सीमांध्रामध्ये त्यांना काही जागा मिळतील. कदाचित त्यांचा पक्ष हा नंतर पुन्हा काँग्रेसमध्ये विलीनही होईल. कारण काही मंडळींचा असाही आक्षेप आहे की काँग्रेस दोन्ही बाजूनी खेळतंय. म्हणजे तेलंगणला पाठिंबा द्यायचा आणि तेलंगणातल्या जागा मिळवायच्या आणि किरण कुमार रेड्डींच्या माध्यमातून सीमांध्रातल्या जागा मिळवायच्या आणि किरण कुमार रेड्डींना आपली बी टीम म्हणून वापरून घ्यायचं. या पद्धतीचा आक्षेप देखील आहे. पण हा आक्षेप बरोबर आहे की नाही हे आपल्याला निवडणुका झाल्याशिवाय कळणार नाही. आता स्वतंत्र तेलंगणाच्या निर्णयानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा स्वतंत्र विदर्भाची मागणी आणखीन आक्रमक होण्याची शक्यता आहे. आपण बातमी पण आता वाचलीच. तर काय पडसाद महाराष्ट्रात उमटतील असं वाटतंय? एक तुम्ही बघा की तेलंगणामध्ये झालेला जनमताचा रोष आणि विदर्भातल्या जनतेच्या भावना ह्याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. विदर्भामध्ये आंदोलन करणारी मंडळी कोण आहेत? तर सर्वसाधारणपणे काँग्रेस पक्षामधली असंतुष्ट मंडळी आहेत, ज्यांना त्या वेळेला राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये मंत्रिपदं मिळालेली नाहीत. अशा मंडळींनी असंतुष्टतेला वाट करून देण्यासाठी म्हणून वेगळ्या विदर्भाचा नारा वेळोवेळी दिलेला आहे. आता ही जी मंडळी आहेत यांच्या मागे जर जनता विदर्भातली आहे असा त्याचा अर्थ असता तर ही माणसं निवडणुकांमध्ये निवडून यायला पाहिजे होती. सर्वसाधारणपणे हा लोकशाहीमधला महत्वाचा दंडक आहे की तुमच्या भूमिकेच्या मागे जनता आहे की नाही हे निवडणुकांमधनं कळतं. वेगळ्या विदर्भाच्या बाजूने उभ्या राहिलेल्या बहुतांश मंडळांची निवडणुकांमध्ये डिपॉझिटं जप्त झालेली आहे. आता तुम्ही तुमच्या बातम्यांमध्ये असं म्हटलं की रामदास आठवलेंनी एक मागणी केलेली आहे. लोकशाहीमध्ये कोणाला कुठलीही मागणी करण्याचं स्वातंत्र्य आहे. ती कितीही अर्थपूर्ण किंवा अर्थशून्य सुद्धा असू शकते. त्यामुळे अशा मागण्या अनेक पद्धतीच्या केल्या जाऊ शकतात. आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की विदर्भातले नेते श्रीमंत होतात, विदर्भातला अभिजन वर्ग हा पुढे जातो, पण विदर्भातल्या सर्वसामान्य जनतेचे हाल मात्र कायम राहतात. या विसंगतीकडे आपण पाहिलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे विदर्भातल्या या सगळ्या चळवळींना जनाधार नाही आणि त्याच्यामुळे विदर्भाला वेगळं पाडून त्याला नक्षल्यांच्या हवाली करण्यापेक्षा कदाचित महाराष्ट्र शासनानं 2-1 वर्षांपूर्वी जी डॉक्टर विजय केळकरांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली प्रादेशिक समतोलाच्या बद्दलची, त्या समतोलाच्या समितीचे जे निष्कर्ष आहेत ते निष्कर्षांबद्दल काही ठिकाणी वर्तमानपत्रांमध्ये येत आहे. त्याची अंमलबजावणी अतिशय तातडीने करून यशवंतराव चव्हाणांनी जसं म्हटलं होतं की हे तीनही प्रदेश एकात्म झाले पाहिजेत, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, अशा पद्धतीचा एकात्म महाराष्ट्र निर्माण होणं फार गरजेचं आहे. छत्तीसगड सारखं छोटं राज्य निर्माण झालं किंवा उत्तराखंड सारखं छोटं राज्य निर्माण झालं म्हणून महाराष्ट्रातही आपण तेच करायला पाहिजे असं अजिबात नाही. हा मूलभूत फरक तेलंगण सारखं राज्य आणि सारख्या प्रस्तावित राज्याच्या कल्पनेमध्ये आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून ही जी आक्रमकता आहे, झालंय असं की इलेक्ट्रॉनिक मीडिया 24 तास चालतो. त्यामुळे तुम्ही कितीही किरकोळ आणि कितीही फालतू आंदोलनं केलीत तरी त्याला 24 तास पब्लिसिटी मिळण्याची सोय झाल्यामुळं अलीकडच्या काळामध्ये सर्व प्रकारची आंदोलनं निर्माण झाली आहेत. अशी ही मीडिया ड्रिव्हन आंदोलनं, प्रसार माध्यमांनी रेटलेली आंदोलनं जी आहेत ती आणि सर्वसामान्य माणसांची आंदोलनं याच्यात मूलभूत फरक आहे. म्हणजे विदर्भातल्या माणसांना महाराष्ट्रात यावंसं वाटणं हा एक वेगळा भाग होता. मुंबई महाराष्ट्रात आणावीशी वाटण्याचं आंदोलन हे एक वेगळं आंदोलन होतं. आता जे काही सगळं चाललेलं आहे हे वेगळ्या प्रकारचं पॉलिटिकल मार्केटिंग आहे. स्वतंत्र तेलंगणाचा निर्णय तसंच स्वतंत्र विदर्भाची मागणी यातला मूलभूत फरक तुम्ही सांगितलात. या दोन्हीच्या मागचं राजकारण त्याच्याबद्दल सांगितलं आणि विविध पैलू उलगडून दाखवलेत. थोडक्या वेळामध्ये, उपलब्ध वेळामध्ये आणि नेमक्या शब्दात हे पैलू उलगडून दाखवलेत त्यासाठी मनापासून धन्यवाद. धन्यवाद.